कोस्टल रोडसाठी अनावश्यक खर्च टाळला जाणार, छतासाठी 19 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भारताला फटका, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, उद्योग, हॉटेल्स बंद करण्याची वेळ, अनेक ठिकाणी चुलीवर जेवण. ठाण्यातील 70% हॉटेल्स गॅसवर, लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावर, अपुऱ्या सिलेंडर पुरवठ्यानं व्यवसायावर गंभीर परिणाम. धुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ, काही ठिकाणी चुलीवर जेवण. नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इंटनकरांचं नागरिकांना आवाहन. IRCTC कडून कंत्राटदारांना इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन्स वापरण्याची सूचना, काही गाड्यांमध्ये प्रवाशांना जेवण पुरवठा बंद करण्याची वेळ. राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी विभागीय स्तरावर पथकांची स्थापना. गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांची सरकारवर टीका, पंतप्रधान मोदींचं आश्वासन फोल ठरलं, संजय राऊतांचा प्रहार. युद्धाच्या 12व्या दिवशी इराणकडून मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर, इस्रायलवर इराणचा पुन्हा जोरदार मारा, इराणनं आतापर्यंत 36 वेळा क्षेपणास्त्र डागली. आखाती देशांमध्ये तणाव कायम, इराणनं इस्रायल आखाती देशांवर केले हल्ले, इराणचा युद्धविरामाला नकार. अमेरिकेची इराणसोबत चर्चेची तयारी, मात्र चर्चा आमच्या अटी शर्तींवर होईल, ट्रम्प यांची मुख्य अट. इराणमधील 5,000 ठिकाणांवर हल्ले केले, युद्धात अमेरिकेला यश मिळतंय, व्हाईट हाऊसचा दावा. कठीण काळात सुद्धा भारतानं पाळला शेजार धर्म, बांगलादेशला पाठवलं 5,000 टन डिझेल. राष्ट्रवादीला 57% निधी मिळाला होता, मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना सुनावलं. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील 30वी, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूरला महाराष्ट्र मागे टाकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. देशामध्ये प्रथमच पॅसिव्ह युथेनेशियाला मंजुरी, 32 वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी. रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता, अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार, राष्ट्रवादी शिवसेनेतील संघर्षानंतर वरिष्ठांनी काढला मार्ग. महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी, राज्यातल्या पैलवानांची सरकारकडे मागणी. शॉर्मा स्टॉल लावण्यावरून मुंबईत वाद, गुजराती लोकांनी स्टॉल हटवण्यास सांगितल्याचा आरोप, मराठी व्यावसायिकांना गुजराती दमदाटी करत असल्याचा दावा. जळगावच्या एरंडोलमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात. बदलापूर स्त्री बीज प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर, नाशिकच्या मालती IVF मधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी, कागदपत्र तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर. मुंबईनं मार्चमध्येच गाठली तापमानाची 40, हंगामातील सर्वाधिक उष्णतेची झाली नोंद.